अमर रहे घाडगे पाटील साहेब अमर रहे घोषणेने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचा परिसर दुमदुमला। हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार। हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक सैनिकी संकुलाचे संस्थापक श्री साहेबराव घाडगे पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात बुधवारी दिनांक 11 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले। अमर रहे घाडगे पाटील साहेब अमर रहे अशा घोषणेने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचा परिसर दुमदुमला होता। सदरचे पार्थिव फुलांनी सजविण्यात आलेल्या रथात ठेवण्यात आले होते, त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात येथील मुख्य क्रीडांगण असलेल्या मैदानावर आणण्यात आले। या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्मारकावर पार्थिव ठेवण्यात आले। यावेळी एनसीसी कॅडेटच्या वतीने सलामी देत मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। घाडगे पाटील यांची कन्या सौ स्नेहलताई घाडगे चव्हाण पाटील यांनी पार्थिवास अग्निडाग दिला। यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख परिवाराच्या वतीने सौ सुनीताताई गडाख, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील परिवाराच्या वतीने सुनीलभाऊ लंगे पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने माजी आमदार पांडुरंग अभंग, काशीनाथ अण्णा नवले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, श्रीकांत तिडके, शिवाजीराव काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किशोर अण्णा निर्मळ, पत्रकार संघटनेच्या वतीने सुधीर चव्हाण, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर खा, वाकचौरे मित्रमंडळाच्या वतीने बाळासाहेब सोनवणे, फाटके परिवाराच्या वतीने नानासाहेब फाटके, बेलेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश बेलेकर, शरद काळे, तेलकुडगाव ग्रामस्थांच्या वतीने सतीश काळे, सचिन जगताप यांनी साहेबराव घाडगे पाटील यांचे जीवनकार्य विशद करत श्रद्धांजली अर्पित केली। यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन त्रिमूर्ती संकुलाचे प्राध्यापक अशोकराव गाडेसर यांनी केले। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने सामुदायिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। यावेळी झालेल्या अंत्यसंस्कार प्रसंगी घाडगे पाटील परिवारातील सर्व सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, विद्यार्थी, एनसीसी कॅडेटचे सैनिक, विविध संस्था, विद्यालयाचे शिक्षक, शेतकरी, शेतमजूर आजी माजी अधिकारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने बहुजन समाज उपस्थित होता। सुमतीताई घाडगे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी निवासा प्रतिनिधी सुधीर चव्हाण। क्षेत्रावर देखील जीवापाड प्रेम केलं। संस्थेच्या माध्यमातून एक चांगला सैनिक घडावा। आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अलौकिक कार्य केलं। आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील यांना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। सर्वांना विनंती करतो आपण कृपया बसून घ्यावं। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।